नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जागतिक अणु सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान वॉशिंग्टन इथं दाखल. दहशतवादाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघानं त्वरित आणि ठोस उपाययोजना कराव्या, ब्रसेल्स इथं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आमदार बच्चू कडू यांच्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ. राज्याचं नवं पारदर्शक टोल धोरण लवकरच जाहीर करणार, चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत माहिती. वैद्यकीय सेवा क्षेत्रासह विविध विषयांवर राज्य शासन आणि टाटा विश्वस्त मंडळादरम्यान सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत 13 एप्रिलपर्यंत वाढ. आणि विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी आज मुंबईत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत. आता सविस्तर वृत्त. 3 दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वॉशिंग्टन इथं पोहोचले. वॉशिंग्टन इथं होणाऱ्या जागतिक अणुसुरक्षा शिखर परिषदेत ते सहभागी होतील. 2 दिवसांच्या या परिषदेत 50हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि 5 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अणुसुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होईल. अणुतंत्रज्ञान आणि त्याची उपकरणं हाताळण्यात अनेक देशांनी योजलेल्या सुरक्षा उपायांविषयी या परिषदेत विशेष चर्चा होईल. तसंच आण्विक दहशतवादाचा जगाला असलेला धोका कमी करण्याबाबतही परिषदेत विचारमंथन होईल. अण्वस्त्रांचा धोका हा आज जागतिक सुरक्षेला सर्वात मोठा धोका असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या परिषदेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलं. या परिषदेत दहशतवाद्यांना अण्वस्त्रांपासून दूर ठेवण्याबाबत एकत्रित प्रयत्न करण्याविषयी प्रामुख्यानं चर्चा होईल, असं ओबामा म्हणाले. उत्तर कोरियानं केलेल्या अणुचाचणीनंतर आंतरराष्ट्रीय समुदायानं या अणुचाचणीच्या विरोधात एकत्रित आणि खंबीर भूमिका घ्यायला हवी, असं ते म्हणाले. अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासंदर्भात भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका बजावू शकतो, असं मत अमेरिकेचे गृहसचिव जॉन केरी यांनी व्यक्त केलं आहे. केरी यांनी काल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत या परिषदेसंदर्भात चर्चा केली. दहशतवादाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघानं वेळीच प्रभावी उपाययोजना करायला हव्यात. या उपाययोजना करण्यात विलंब झाला तर संयुक्त राष्ट्रसंघाचं अस्तित्वच निरर्थक ठरेल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ब्रसेल्स इथं काल रात्री भारतीय समुदायासमोर बोलताना दहशतवाद ही समस्या प्रामुख्यानं हाताळायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले. अजूनही जागतिक संघटना या संकटाविरोधात म्हणाव्या तेवढ्या लढत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी 90 देशांना दहशतवादी हल्ल्याचा फटका बसला आहे, असं सांगत दहशतवादाला कुठल्याही धर्माशी जोडू नये, असं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं. नाइन 11 ने दुनिया को झकझोर दिया, तब तक दुनिया ये मानने को तैयार नहीं थी कि भारत कितने बड़े संकट को झेल रहा है. लेकिन भारत आतंकवाद के सामने झुका नहीं और झुकने का तो सवाल ही नहीं उठता है. पड़ोसी देशों के साथ बातचीत से मसले सॉल्व किए जा सकते हैं. कुछ पड़ोसी हैं जिनकी बात गले नहीं उतरती. अब पड़ोसी कैसे बदलेंगे? लेकिन उनको भी समझ आएगा, कभी न कभी समझ आएगा. भारतीय अर्थव्यवस्था आज जगात सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, असं पंतप्रधान म्हणाले. दूध, वीज, कोळसा, युरिया, इथेनॉल या क्षेत्रात गेल्या वर्षी सर्वाधिक उत्पादन झाल्याचं त्यांनी नमूद केलं. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि इतर व्यवस्था आधुनिक करण्यासाठी गेल्या वर्षी सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतानं 2015 मध्ये सॉफ्टवेअर निर्यातीत विक्रमी यश मिळवलं, असंही पंतप्रधान म्हणाले. बेल्जियमची क्षमता आणि भारताचा विकास हे दोघेही एकत्र आले तर दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल. तसंच भारत आणि युरोपीय संघांमध्ये मुक्त व्यापार सामंजस्य करार झाला तर सर्व क्षेत्रांना त्याचा फायदाच होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं युरोपीय समुदाय आणि भारताच्या 13व्या शिखर परिषदेत भाग घेतला. व्यापार आणि गुंतवणूक, हवामान बदल, ऊर्जा, जल आणि निर्वासितांच्या प्रश्नांबाबत या परिषदेत चर्चा झाली.
या सर्व मुद्द्यांवर येत्या 5 वर्षात ठोस कृती करण्याची गरज उभय देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसंच दहशतवादाविरोधात सहकार्य, संशोधन, डिजिटल व्यापार आणि मानवाधिकार या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली आहे. पंतप्रधानांनी बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. बेल्जियमच्या पंतप्रधानांबरोबरची चर्चा फलदायी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारत आणि बेल्जियमच्या नात्यात मैत्री दृढ करण्याची मोठी क्षमता आहे, असंही ते म्हणाले. भारतात गुंतवणूक करणं ही मोठी संधी असून त्यासाठी पंतप्रधानांनी बेल्जियममधल्या उद्योगांना आमंत्रण दिलं. नैनितालपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवस्थळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीचं पंतप्रधानांनी बेल्जियममधून रिमोट कंट्रोलद्वारे उद्घाटन केलं. प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींचं ऐकत नाहीत, ते मुजोरी करतात आणि कारवाई मात्र आमदारांवर होते. दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी विरोधी पक्ष आणि शिवसेना आमदारांनी केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज अध्यक्षांनी 3 वेळा स्थगित केलं. आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत झालेली घटना, सिंधुदुर्गमध्ये आमदारांवर झालेली कारवाई हे मुद्दे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केले. मंत्रालयात संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि सेवा हक्क कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या त्या उपसचिवांवर कारवाई झालीच पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी आग्रही मागणी करत सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत राहिल्यानं गदारोळ झाला होता, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी कळवलं आहे. आमदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आवश्यक ते सुधारित आदेश हे अधिवेशन संपेपर्यंत काढले जातील, असं आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर दिले. या घटनेच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या वर्तणुकीच्या संदर्भात परत एक नव्यानं चर्चा या राज्यामध्ये उपस्थित झालेली आहे. अध्यक्ष महोदय, मुख्य सचिवांच्या इकडून जी माहिती यायची ती येईल, पण कुणाच्या प्रत्येकाची एक चौकट आहे. काम एखाद्या अधिकाऱ्यानं केलं नाही तर त्याच्या अंगावर हात उचलायचा का नाही उचलायचा हे त्या लोकप्रतिनिधी ठरवायचं. एखाद्या अधिकाऱ्यानं काम केलं नसेल तर त्याच्यावर किती कठोर कारवाई करायची ते प्रशासनाचे अधिकार आहे किंवा सरकारचे अधिकार आहे. अशा स्थितीमध्ये त्याची छानबीन करून त्या अधिकाऱ्याची चूक असेल तर त्या अधिकाऱ्याच्या विरुद्धही सरकार कारवाई करेल. आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये त्यांनाही सौजन्याची वागणूक, त्यांनाही संरक्षण देण्याच्या संदर्भात निश्चित सरकार या संदर्भामध्ये काळजी घेईल. पण अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये प्रशासन अधिक विरुद्ध लोकप्रतिनिधी हा वाद या राज्याला योग्य नाही. जनतेच्या कामांचा निपटारा लवकर होत नाही, याकडे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्र्यांचं लक्ष वेधत जनतेच्या फायलींचा निपटारा लवकर होण्यासाठी कायदा अधिक कडक करा, असा सल्ला दिला. मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी केलेल्या कथित विनयभंग प्रकरणी त्याला तातडीनं अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. त्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. या संदर्भात त्यांनी तक्रार न करता देखील या प्रकरणाचं सिरियस कॉग्निझन्स घेऊन राज्य सरकारने हे प्रकरण महिला आयोगाकडे पाठवलं. कारण त्यांच्या तक्रारीशिवाय पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू करता येत नव्हतं, म्हणून ते पाठवलं आणि महिला आयोगाला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी तक्रार नोंदवा. पण काल संबंधित महिला तयार झाल्या आणि त्यांनी काल त्या संदर्भातली तक्रार नोंदवली. त्या तक्रारीवर जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील. कोणालाही पाठीमागे घालण्याचं कारण नाही. कुठलाही गुन्हा असो त्या गुन्ह्यामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होईल. याच्यावर कारण नसताना केवळ राजकारण करायचं ही प्रथा योग्य नाही. दरवर्षी जून महिन्यात वाळू उपशाच्या जागा निश्चित करून ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत त्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज सभागृहात दिली. राज्यात होणारी वाळू चोरी आणि अवैध उपसा बंद करण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबरला वर्षभराच्या वाळू उपशासाठी परवानगी दिली जाईल, असंही खडसे यांनी सांगितलं. महसूल खात्यांमध्ये प्रलंबित असलेले खटले वर्षभरात निकाली काढले जातील, अशी माहिती खडसे यांनी दिली.
राज्यातल्या केबल चालकांना सेट टॉप बॉक्स बंधनकारक करण्याविषयीची मोहीम सुरू असून ते न बसवणाऱ्या केबल चालकांच्या जोडण्या बंद करण्यात येतील अशी माहिती महसूल मंत्र्यांनी सभागृहात दिली असल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. राज्याचं नवं पारदर्शक टोल धोरण लवकरच जाहीर केलं जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नव्या टोल धोरणाअंतर्गत 200 कोटी रुपयांच्या खालील किमतीच्या रस्ते प्रकल्पांवर टोल वसुली होणार नाही, मात्र त्यावरच्या किमतीच्या प्रकल्पांवर मोठ्या वाहनांना टोल राहील अशी माहिती त्यांनी दिली. नवीन टोल धोरण येत नाही तोपर्यंत कोणत्याही बीओटी प्रकल्पाला परवानगी देण्यात आलेली नाही असं त्यांनी सांगितलं. डिजिटल कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहनांची मोजणी करण्यात येईल, त्यानंतरच सरासरी काढून टोल वसुलीचा कालावधी ठरवण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यापूर्वी झालेल्या सकाळच्या सत्रात राज्याच्या सावकारी कायद्यात अनेक त्रुटी असून योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. या संदर्भात सुधारणा विधेयक लवकरच मांडलं जाईल असं आज सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. नोंदणीकृत सावकारांकडून घेतलेलं शेतकऱ्यांचं 171 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला, मात्र यापैकी फक्त 50 कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. काही सावकारांनी आपल्या भौगोलिक क्षेत्राच्या बाहेर कर्ज दिल्यानं त्यांच्याकडे त्या विभागांचा परवाना नाही, त्यामुळे उर्वरित 121 कोटी रुपयांचं कर्ज फेडता आलं नाही. त्यामुळे संबंधित कायद्यात बदल केल्यानंतरच ही कर्जाची रक्कम देण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे संजय दत्त यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ज्येष्ठ नागरिक ठरवण्यासाठीचं वय 65 वरून 60 करण्यासंदर्भात तसंच वृद्धांना देण्यात येणारं अनुदान 1500 रुपये करण्याबाबतचा निर्णय चालू अधिवेशन संपण्याच्या आत घेण्यात येईल अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. त्या संदर्भातले जे वेगळे वेगळे विभाग येतात याच्यामध्ये बरेचसे विभाग इन्व्हॉल्व आहेत आणि त्या सर्व विभागांचा अभिप्राय घेण्याच्या संदर्भात उच्चाधिकार समितीकडे हा निर्णय आहे आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या या 3 महिन्यामध्ये या संदर्भामध्ये आम्ही हे लागू. मुंबईत महापौर बंगल्याच्या ठिकाणी प्रस्तावित असलेलं शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया या वर्षभरात पूर्ण करण्यात येतील अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. राज्य शासन आणि टाटा विश्वस्त मंडळादरम्यान आज वैद्यकीय सेवा क्षेत्रासह विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या करारांविषयी निवेदन दिलं. कर्करोग, कुपोषण अशा आजारांबाबत सरकारबरोबर काम करण्याविषयीचा हा करार आहे. तसंच महिलांमध्ये संगणकाचा वापर वाढवण्याबाबतही करार झाल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योगपती रतन टाटा यांनीही या करारासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर लवकरच 7.6% वर जाईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. जेटली यांनी काल कॅनबेरा इथं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्याशी चर्चा केली. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ऑस्ट्रेलिया भारताला मदत करू शकेल असं टर्नबुल म्हणाले. जेटली यांनी टर्नबुल यांना भारत दौऱ्याचं आमंत्रण दिलं. त्याआधी जेटली यांनी सिडनी इथं मेक इन इंडिया परिषदेचं उद्घाटन केलं. आज जेटली ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठात KR नारायणन व्याख्यानमालेत सरकारच्या आर्थिक धोरणांवर भाषण देणार आहेत. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या कोठडीत 13 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान 870 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल सक्तवसुली संचालनालयानं भुजबळ कुटुंबियांविरोधात सत्र न्यायालयात पहिलं आरोपपत्र दाखल केलं. सुमारे 11,000 पानांच्या या आरोपपत्रात छगन भुजबळ, समीर आणि पंकज यांच्यासह बांधकाम उद्योग क्षेत्रातल्या आणि कंपन्यांची नावं आहेत. त्याशिवाय विनोद गोयंका, आसिफ बलवा, संजय काकडे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागानं तयार केलेल्या बारामती वनपरिक्षेत्रातील जलयुक्त शिवार योजनेचं तसंच बारामती रोपवनाच्या यशोगाथेचं प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वनमंत्री मुनगंटीवार यांनी फाउना अँड डेटिस अ पर्स्पेक्टिव्ह ऑन नेचर कन्झर्वेशन या सुरुची पांडे आणि डॉ. सतीश पांडे लिखित पुस्तकाचंही प्रकाशन केलं.
करदात्यांना कर जमा करताना कोणत्याही असुविधेचा सामना करावा लागू नये यासाठी देशभरात बँकांच्या प्रमुख शाखा आज संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं हा निर्णय घेतला आहे. आज बँकांच्या शाखांनी आपलं काउंटर रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचनाही आरबीआयनं बँकांना दिल्या आहेत. तसंच सर्व प्रकारचे ऑनलाईन व्यवहारही रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. याबरोबरच टपाल कार्यालयही आज रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उत्तराखंड राज्यासाठी 1 एप्रिलनंतर होणाऱ्या खर्चाला मंजुरी देणारा अध्यादेश काल केंद्रीय मंत्रिमंडळानं संमत केला. उत्तराखंड इथं सध्या राष्ट्रपती राजवट असल्यानं या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक होती, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. दरम्यान उत्तराखंड विधानसभेत होणाऱ्या शक्ती प्रदर्शनावर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 6 एप्रिलपर्यंत स्थगिती आणली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी 31 मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करावं असा आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला होता. त्याला केंद्र सरकारनं आव्हान दिलं होतं. पत्रकारांनी अभिव्यक्तीच्या प्रत्येक माध्यमातून सकारात्मक गोष्टींना बळ देऊन परिवर्तनाच्या कार्यात योगदान द्यावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2015चं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक उत्तम कांबळे यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्य स्तरावरील आणि विभागीय स्तरावरील विविध पत्रकारिता पुरस्कारांचं वितरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. कामाचं सिंहावलोकन करणं, काय कार्य राहिलं याचा विचार करणं, पुन्हा नव्या ध्येयाकडे वाटचाल करणं ही संधी पुरस्कारानिमित्तानं मिळत असते. व्यक्तींकडून अविरतपणे केल्या जाणाऱ्या कामाची दखल समाजानं घेणं आवश्यक असतं आणि हेच राज्य शासन अशा पुरस्काराच्या माध्यमातून करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. जळगाव इथं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावरच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे संचालक नामदेव जरग यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं. शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत बदल करण्याची गरज असून केवळ पाठ्यक्रम पूर्ण करणं महत्त्वाचं नसून शालेय अभ्यासक्रम समजून घेणं आवश्यक आहे, असं जरग यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलं. या कार्यशाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळांमधला शैक्षणिक दर्जा वाढावा हा या कार्यशाळेचा उद्देश होता. अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जीवनातली मोठी आव्हानं स्वीकारून त्यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या महिलांचा गौरव विद्यापीठ नेहमीच करतं. त्यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश असतो, असं डॉ. दाणी यांनी यावेळी सांगितलं. या मेळाव्यात विदर्भातल्या गडचिरोली, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातल्या कर्तृत्ववान 15 महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अस्मितेची ठिणगी स्त्रीच्या मनात पडली तर ती कुठलीही उंची गाठू शकते. फक्त तिला संधी मिळण्याची गरज असते, असं शारीरिक व्यंगावर मात करून एमपीएससी परीक्षेत ठसा उमटवणाऱ्या यवतमाळच्या लेखाधिकारी शुभांगी जोई यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचा राज्यातील पहिला प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये साकारत आहे. पहिल्या टप्प्यात 860 सदनिका बांधण्यात येणार आहेत. बार्शीला मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून संबोधलं जातं. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंब इथे झोपडी वजा घरात राहतात. अशा कुटुंबांना स्वतःचं हक्काचं घर मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बार्शीतील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मिरगणे यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला. खाजगी आणि शासकीय अशा भागीदारीमधून मंजूर झालेला हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. जवळपास
30 स्क्वेअर मीटर कार्पेट असणाऱ्या ह्या सदनिका आहेत. या पूर्णपणे ट्रान्सपरन्सीनं वितरित केल्या जाणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये याची जाहिरात येईल. त्या जाहिरातीनंतर ॲप्लिकेशन मागून त्या ॲप्लिकेशनची लॉटरी सिस्टमनं या सदनिका वाटप केल्या जाणार आहेत. याच्यामध्ये केंद्र सरकारचं 1.5 लाख रुपये आणि राज्य सरकारचं 1 लाख असं एकंदरीत 2.5 लाखाचं अनुदान शासनाचं याच्यामध्ये राहणार आहे. याच्यामध्ये 2च अटी आहेत. एक म्हणजे लाभधारकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत असलं पाहिजे आणि दुसरी म्हणजे त्यांच्याकडे त्या फॅमिलीकडे पक्कं घर नसलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये साकारत असलेला हा पहिला प्रकल्प असेल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत बार्शी नगरपालिकेच्या वतीनं एकमेव प्रोजेक्ट राज्य शासनाला सादर झाला होता. 15 मार्चच्या माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आणि जे लाभार्थी आहेत त्यांची म्हाडाच्या धर्तीवर लॉट सिस्टीम नगरपालिकेच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने 1,50,000 रुपये आणि राज्याच्या वतीने 1 लाख रुपये अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे. अशी योजनेमुळे आम्हाला शेतकऱ्यांना अल्पभूधारकांना कमी पैशात एकदम चांगल्या प्रकारची 2 BHKचे प्लॉट भेटणार आम्ही आशावादी आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर आपल्या हक्काच्या निवाऱ्याचं सामान्य माणसाचं स्वप्न पूर्णत्वाला जाईल हे नक्की. पुण्यात काल अभिव्यक्ती स्वातंत्र्य काल आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक अनघा घैसास आणि प्रकाशक देवयानी कुलकर्णी यांनी या परिसंवादात भाग घेतला. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे काही झालं त्याला मात्र विरोध आहे, असं घैसास यांनी सांगितलं. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. इथं शिकण्यासाठी देश परदेशातून विद्यार्थी येतात. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालय किंवा इतर कोणत्याच महाविद्यालयात शिक्षणाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींना थारा मिळता कामा नये, असंही त्या म्हणाल्या. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं जनतेचं प्रबोधन करण्यासाठी अमरावती विभागातल्या 5ही जिल्ह्यांमध्ये समता संदेश चित्ररथाचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित हा समता संदेश चित्ररथ आज खामगावमधून शेगावला पोहोचला आहे. 14 जानेवारीला अमरावतीतून या चित्ररथाला सुरुवात झाली. 14 एप्रिल रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे. आतापर्यंत 1000 किलोमीटरचा प्रवास या यात्रेनं पूर्ण केला असून ठिकठिकाणी या चित्ररथाचं स्वागत करण्यात येत आहे. क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर यजमान भारत आणि धमाकेदार वेस्ट इंडिज या 2 तुल्यबळ संघात आज लढत होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज सर्वांचं लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल या धुवादार खेळीकडे. भारताच्या स्पर्धेतल्या आतापर्यंत वाटचालीत सिंहाचा वाटा असलेल्या विराट कोहलीची धमाकेदार फलंदाजी आणि धोनीचं कल्पक नेतृत्व वेस्ट इंडिजसाठी आजच्या सामन्यात मोठा अडथळा ठरू शकतं. गोलंदाजीत भारताच्या रविचंद्रन अश्विनसह शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, पवन नेगी, आशिष नेहरा यांच्यावरही मोठी जबाबदारी आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवून इंग्लंडनं यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अणुसुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान वॉशिंग्टन इथं दाखल. दहशतवादाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघानं त्वरित आणि ठोस उपाययोजना कराव्या, ब्रसेल्स इथं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आमदार बच्चू कडू यांच्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ. राज्याचं नवं पारदर्शक टोल धोरण लवकरच जाहीर करणार, चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत माहिती. वैद्यकीय सेवा क्षेत्रासह विविध विषयांवर राज्य शासन आणि टाटा विश्वस्त मंडळादरम्यान सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत 13 एप्रिलपर्यंत वाढ. आणि विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी आज मुंबईत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.